रात्री 12 वाजता आम्ही कुलदेवतेच्या दर्शनाला गेलो आणि तिथे जाऊन जे पाहिलं ना, त्यातला आमच्यातला एकही माणूस एका जागेवरती शांत बसला नाही. तर झालं काय ना, चला मी तुम्हाला सांगते. जसं मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं, मी माझ्या माहेरच्या कुलदेवीला गेले होते. तिथून येता-येताच म्हटलं, चला सासरच्या कुलदेवतेला सुद्धा जावं. आमच्या बाळाला आहे ना, पायावरती घालायचं होतं, तसं त्यासाठी. त्यानंतर आहे ना, तुम्ही बघा हा रस्ता होता. आम्ही लाईट बंद केली, तर सगळं ब्लँक दिसत होतं. डोळे आम्ही चोळले तरीसुद्धा तसंच झालं आणि काय झालं ना, आम्हाला पहिले ना चकवा घडल्यासारखं झालं. आम्ही एकाच रोडला आहे ना 2 ते 3 वेळा फिरलो. परत आम्ही मस्त मोठ्या आवाजात देवाची गाणी वगैरे प्ले केली. तसं आमच्यासोबत बाळूमामाचा आशीर्वाद होता, बाळूमामाचा भंडारा होता, त्यामुळे आमच्या मनात भीती नव्हती आणि शिवाय आम्ही कुलदैवताला निघालो होतो, त्यामुळे एक होतं. पण तरी पण आहे ना, आम्ही मस्त आहे ना बोलत, गप्पा मारत, मन डायव्हर्ट करत निघालो होतो. कसंबसं तरी आहे ना कुलदैवताच्या दारात पोहोचलो. पण पुढे जाता जे काही आम्ही पाहिलं ना, ते मी शब्दात सांगू शकत नाही. आमच्यातला एकही माणूस जागेवर शांत बसला नाही. आमचा कालवा चालू झाला, ओरडा-आरड चालू झाली. तर झालं काय ना, हे तुम्हाला आहे ना फुल डिटेल व्लॉग बघावा लागेल. तो आपल्या यूट्यूब चॅनलवरती पोस्ट केलेला आहे. सो लवकरात लवकर जावा आणि बघा. त्यानंतर कसंबसं तरी आहे ना, आम्ही कुलदेवताला पोहोचलो. त्यानंतर मस्त दर्शन वगैरे घेतलं आणि पुण्याच्या प्रवासाला लागलो. सो व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कॉमेंट करून सांगा. भेटूया आपण उद्या. बाय.